6 बॉलवर 6 षटकार लगावण्याचा देखील विक्रम आहे त्यांचा. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळलेला आहे. एकदा निश्चितरित्या पूर्ण होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 1. स्वतःच संघाचं खातं बोललेलं आहे ते स्ट्राईक ला ते दीपक. धावसंख्या झाली होती 2 धावा. या एका धावेने चेंडू थोडीशी सुरू घेतलेला दीपक यांना काही समजलेलं नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू ऑनसाईडच्या दिशेला गेला परंतु एका धावेने दीपक यांनी स्वतःचं खातं बोललं. संघाची धावसंख्या झाली होती 2 धावा. षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा आणि आता रिव्हर्स फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जोर आहे. झेल करण्याचा चांगला प्रयत्न होता परंतु झेल काही घेऊ शकले नाही आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतंय ते आदित्य आणि दीपक यांना. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 4 धावा. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार पप्पू. ओव्हरपिच चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला आहे. तिथे झेल टिपलाय तो सीमारेषेवरती. 5व्या धावसंख्येवर दुसरा धक्का मिळतो तो लागतो तो रायझिंग गणेश संघाला. आदित्यची जागा घेण्यासाठी जातो तो अक्षय. धावसंख्या झाली ती 2 फलंदाज बाद 4. षटकातील शेवटचा चेंडू पिच पद्धतीचा चेंडू कव्हर आणि पॉईंटच्या मधून खेळलेला आहे. एक धाव पूर्ण होते. चेंडूचे क्षेत्ररक्षण होईपर्यंत दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि एक षटका अखेर रायझिंग स्टार गणेश बे संघाची धावसंख्या झाली की 2 फलंदाज बाद 6 धावा. वैयक्तिक पहिले संघातर्फे दुसरे षटक घेऊन आले ते आशिष. स्ट्राईक येतो अक्षय. एक डावपुरा गोलंदाज होता आशिष पंचांच्या डाव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. 4-5 फॉलोचे छोटं सरमत घेऊन पहिला चेंडू वाईट चेंडू तो इशारा. अतिरिक्त धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 7 धावा. पुन्हा एक शॉर्ट चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने अक्षय यांनी स्वतःचं खातं केलेलं. संघाची धावसंख्या झाली होती 8 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली होती 9 धावा. एक आक्रमक असं फलंदाज आहे ते दीपक शिंदे. निश्चितच चौकार षटकार बघायला मिळेल प्रेक्षकांना त्यांच्या बॅटमधून. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 फलंदाज बाद 9. षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला. एक धाव पूर्ण होते आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते दीपक यांना. एका धावेवर संघाची धावसंख्या झाली होती 10 धावा. 2 अंकात प्रवेश करतायत ते रायझिंग स्टार गणेश बे संघाचा संघ. आणि आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने मारलेला फटका आणि अक्षयच्या बॅटमध्ये निघालेला पहिला चौकार.
4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा. आणि आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि रनआउटची संधी होती, परंतु एक जीवनदान मिळालं ते अक्षयाला. निर्धाव पद्धतीचा चेंडू, धावसंख्या झाली होती 14. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. या षटकातील 3रा वाईट चेंडू. धावसंख्या झाली होती 15. आणि 2 धावा. धावसंख्या झाली 17 धावा. पहिला चेंडू अंबोलीचा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडला खेळलेला. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि 3 धाव. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. एक शॉर्ट रन दिलेली आहे पंचांनी. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 19 धावा. आणि 1 धाव. एका धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकला ते आक्रमक असे फलंदाज दीपक शिंदे. अजून एकही चौकार षटकार लगावला नाहीये. हेलिकॉप्टर पद्धतीचा मारलेला फटका. धावसंख्या झाली ती 21 धावा. आणि क्लीन बोल्ड झालेला आहे तो अक्षयाच्या स्वरूपात संघाला बसलेला 3रा धक्का. अक्षयाची जागी घ्यायसाठी जातो तो निलेश. धावसंख्या झाली ही 3 फलंदाज बाद 21. अजून षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 फलंदाज बाद 21. ऑनसाईडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण होते एका धावेने. निलेश यांनी स्वतःचं खातं केलेलं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. स्ट्राईकला दीपक शिंदे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका आणि 1 धाव. 3 षटकात संघाची धावसंख्या झाली होती 23 धावा. 3 फलंदाज बाद 23.
सौरभ चव्हाणच्या दिशेने मारलेला फटका. दोन धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 25 धावा. बॉलर कोण आहे? सौरभ. आणि झेलपद येत होते दीपक शिंदे. दीपक यांची जागा घेण्यासाठी जातो तो अमोल. थांबवणार होते मला झालं नाही. आणि निर्धाव खेळ टाकलेला आहे तो सौरभ याने. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली होती केवळ मात्र 25 धावा. फुलटॉप चेंडू ऑनसाईडच्या दिशेने मारलेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होते ते सीमारेषेवरती. आणि 26 धावा झालेल्या आहेत. एका धावेने अमोल यांनी स्वतःचं खातं केलेलं आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. आणि 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. चार षटकातील राजस्थर गणेश संघाची धावसंख्या झाली होती 30 धावा. आणि 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते आर्य स्पोर्ट्स कासारी संघासमोर.
आपल्या कॅमेऱ्यात देत विक्रांतचा पहिला चेंडू ऑडिओ दे. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपात बाद होतो तो अमोल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालंय ते सीमारेषेवरती. लांब राहील. धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 2. बॉलरचं नाव काय? पंजाबचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 3 धावा. जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते आर्या स्पोर्ट्स कासारी संघासमोर. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान म्हणावं लागतं. एका धावाने आशिषाने स्वतःचं खातं गेलेलं. संघाची धावसंख्या झाली होती 4 धावा. एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावावर समाधान मानलेलं. एका धावाने संघाची धावसंख्या झाली होती 5 धावा. धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 6 धावा. जिंकण्यासाठी अजून 19 चेंडू आणि 25 धावांची गरज. आणि झेलबाद झालेला आहे तो संदेशाच्या स्वरूपात संघाला बसलेला तिसरा धक्का. एक षटका अखेर आर्या स्पोर्ट्स कासारी संघाची धावसंख्या झाली होती 3 फलंदाज बाद 6. जिंकण्यासाठी अजून 18 चेंडू आणि 25 धावांची गरज.
षटक गेला होता ओमकार. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू टाकला तो ओमकाराने. स्ट्राईक लावतो आशिष. एक डावखोर असा फलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट फटका आणि झेलबाद झालेला होतो आशिष. लॉंगच्या दिशेने मारलेला होता फटका परंतु सीमारेषेवर झेल टिपला तो क्षेत्ररक्षकाने. 16 चेंडू 25 धावा. आशिष आउट झाला. आशिषाची जागा घेण्यासाठी जातो तो भगवान. भगतच्या मॅच मध्ये हे झाला होता तो भगवान. बघू ह्या मॅच मध्ये कशी प्रकारची फलंदाजी करतो. 16 चेंडू आणि 25 धावांची गरज. स्ट्राईक लावतो पप्पू. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरे षटक घेऊन आलाय तो. शॉर्ट पिच चेंडू आणि उत्कृष्ट फटका गॅप मध्ये मारलेला आणि 4 धावा. पप्पूच्या बॅट मध्ये निघालेला पहिला चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 10 धावा. 15 चेंडू आणि 21 धावा. एक रोमांचक असा सामना. 15 चेंडू आणि 21 धावा. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो ओमकार याने. अजून षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 14 चेंडू 21 धावा. स्ट्राईक लावतो पप्पू. एका चौकाराने शिकवतो तो नॉस येतो. हार्डिटर असा फलंदाज भगवान. पुन्हा एकदा वरती चेंडू आमच्या दिशेने खेळलेला आणि उत्कृष्ट झेल टिपला होता अक्षयने. 5वा धक्का. 14व्या धावसंख्येवर 5वा धक्का बसलेला होतो. 5 बॉल झाले ना. आर्या स्पोर्ट्स कासार संघाला पप्पूची जागा घ्यायसाठी जातो उत्तमबाई. भगवान ना. निर्धाव चेंडू. धावसंख्या कोलमलेली 2 षटकाखेर. धावसंख्या झालेली 14. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. दहा धावा झालेल्या आहेत. 21 होते ना. ते 4 गेला ना. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 10 मगाशी 4 गेला ना. 4 10 टाकून आता रिप्लेस. लोकभूतचं अपील झालं होतं परंतु पंचांनी ते फेटाळलेलं. या सामन्याचे पंच म्हणून काम करतात ते आजा पांचाळ आणि उपेश चव्हाण. आणि निर्धाव चेंडू टाकलाय तो अमोल्याने. 11 चेंडू 21 धावा. स्ट्राईक तो तन्मय. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. नॉन स्ट्राईक होतो भगवान. या षटकातील दुसरा चेंडू. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतलेली. चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि 1 धाव. धावसंख्या झाली होती 11 धावा. 10 चेंडू आणि 20 धावा. स्ट्राईक लावतो हार्डिटर असा फलंदाज. मगाच्या सामन्यात देखील अशीच परिस्थिती असताना षटकार आणि चौकार लावून आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता तो भगवान. 10 चेंडू 20 धावा. लेग बिफोरचं अपील झालं होतं परंतु निर्धाव चेंडू. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 8 चेंडू 20 धावा.
लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत ते अमोल यांनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो अमोल. लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. सात चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी. ते 1 धाव या षटकामध्ये खर्च केली ती अमोल याने. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे शेवटचे षटक घेऊन आले तो निलेश. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईक राहतो तन्मय. ओव्हरपिच चेंडू, ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झाले ते सीमारेषेवरती. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागलंय ते तन्मय याला. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 12. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि कॅच आउट झालेला आहे तो भगवान. 4 चेंडू 19 धावा.